पिंपरी चिंचवडमध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे। पिंपरी चिंचवडला रात्री अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली। पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत थरारक घटना घडली। तरुणीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे। तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत मामा भाच्यांनी मिळून कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन तरुणीची चाकूने भोगसून हत्या केली। तरुणीची हत्या करणाऱ्या मामा भाच्याचा पोलिसांनी मुसका आवळले आहेत। उदयभान यादव आणि अभिषेक यादव असे दोघांची नाव आहेत। तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या। आरोपी उदयभान हा अल्पवयीन तरुण कोमल जाधव हिच्या घरासमोर राहायला गेला होता। उदयभान आणि कोमलमध्ये आर्थिक संबंध होते। आर्थिक वादातून उदयभान यादव याने भाचा अभिषेक यादवच्या मदतीने रात्री कोमल जाधव हिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। कोमल जाधवची भररस्त्यात हत्या करण्यात आली। सीसीटीव्हीमध्ये तसं दिसत सुद्धा होतं। उदयभान आणि अभिषेकने बाईकवरून आले। दोघांनी हेल्मेट घातलं होतं। कृष्णाई परिसरात दोघांनी कोमलवर धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला। कोमल जाधवच्या हत्येने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडालेली आहे।